मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे G84 या टायपिंग सायकल बद्दल। आपले एक व्ह्यूअर आहेत सुरेश पाटील नावाचे, त्यांनी कमेंट केली होती। जसं की आपण आपल्या आधीच्या फक्त आपण सिंगल ब्लॉक बद्दल माहिती घेतली होती, म्हणजे काय G84 चा अर्थ काय आहे हे आपण जाणून घेतलं होतं। फक्त जस्ट अर्थापुरतं माहिती घेतली होती। आता त्यांनी कमेंट केलेली आहे की त्यांना पूर्ण एंटायर प्रोग्राम पाहिजे, तर आपण पूर्ण प्रोग्राम बघूया। तसं आपण सिक्वेन्स स्टेप बाय स्टेप जात असतो, परंतु तुमची कमेंट मी बायपास करू शकत नाही, तर त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे। G84 आपला टॅपिंग सायकलचा। समजा मित्र, अशी तुम्हाला प्लेट दिलेली आहे, त्या प्लेटवर तुम्हाला सांगितलं आहे की M8 ची टॅपिंग मारा, त्याचे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत। आपण कोऑर्डिनेट पण शिकलोय आधीच्या व्हिडिओमध्ये। तर असे तुम्हाला कोऑर्डिनेट दिलेला आहे, x ला 25 mm, y ला तुम्हाला 35 mm, आणि समजा तुम्हाला डेप्थ दिलेली आहे याची 40 mm। ओके, समजा डेप्थ त्याची 40 mm। ओके, त्याची डेप्थ 40 mm, तुम्हाला हे 40 mm वर डेप्थ पर्यंत तुम्हाला टॅपिंग करायची आहे। ओके, तर मग प्रोग्रामची सुरुवात बघा कशी होईल। सुरुवातीला काय तुम्हाला जर सांगितलं मी की आपण ज्याप्रमाणे G कोड शिकलो आहोत, तर प्रोग्रामची मांडणी कशी असते, तुम्ही हे मांडणी एकदा शिकले, तुम्हाला मांडणी समजून आता ते मांडणी एकदा शिकले तर सर्व सायकलला सेम मांडणी आहे। ओके, सर्वात आधी लिहायचं आपल्याला काम कशात करायचं आहे, म्हणजे काम इंच मध्ये करायचं आहे की mm मध्ये करायचं आहे। आपल्याला काम करायचं आहे mm मध्ये, मग काम mm मध्ये करायचं असलं तर काय आहे G21, बरोबर आहे। इंच मध्ये करायचं असलं G20 आहे, पण आपल्याला काम mm मध्ये करायचं आहे। मग बघा सुरुवातीला तुम्ही G21 म्हणजे पूर्ण काम जे होईल ते mm मध्ये होईल। नंतर G91 म्हणजे इन्क्रिमेंटल, G28 Z0.0 म्हणजे काय होईल, इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपला जो जिथे ज्या ठिकाणी आपला Z आहे तो Z रेफरन्स होईल। G28 म्हणजे काय, ऑटोमॅटिक रिटर्न टू रेफरन्स पोझिशन, बरोबर आहे। तर तो G28 ने काय होईल, Z0 पॉइंट देईल। मशीनचा जो Z0 आहे तो वर सेफली चालला जाईल, म्हणजे टूल काय आपला सेफली वर गेलेला आहे। टूल सेफ वर गेल्यानंतर जे काय आधीचं कॉम्पन्सेशन असेल, हाईटचं कॉम्पन्सेशन, रेडियसचं कॉम्पन्सेशन, किंवा त्याचं कॅन सायकलचं जे काय असेल, कॅन्सल करायचे असतील, तर ते आपण या ब्लॉक मध्ये टाकणार आहोत। बघा मग काय करायचं, G40 म्हणजे काय, टूल रेडियस कॉम्पन्सेशन कॅन्सल। नंतर G49 म्हणजे काय, टूल हाईट कॉम्पन्सेशन असेल तर ते पण कॅन्सल। त्यानंतर G80 म्हणजे कॅन सायकल असेल तर ते पण कॅन्सल। ओके, इथपर्यंत आलो आपण। आता याच्यानंतर पुढचं काय आहे, इथपर्यंत आलो आपण। नंतर आता आपल्या जॉबचा ऑफसेट कुठं सेव्ह केलेला आहे, 54 मध्ये केलेला आहे की 55 मध्ये केला, ते टाकला ना। मग आता स्टेप बाय स्टेप बघू आपण। बघा नंतर काय होईल, G54 आणि G90 म्हणजे काय, आता आपल्याला काम कशामध्ये करायचं आहे, आता आपल्याला काम करायचं आहे ऍब्सोल्यूट मध्ये। ओके, ऍब्सोल्यूट आणि इन्क्रिमेंटल या दोनचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, याचा डिफरन्स काय आहे, कसे काढायचे तर। ओके, तर इथपर्यंत समजून घ्या। आपण आता 54 मध्ये आपला ऑफसेट सेव्ह केलेला आहे आणि G90 प्रमाणात आपण प्रोग्राम स्टार्ट करणार आहे। ओके, आता त्यानंतर आता आपलं सगळं सेव्ह झालेलं आहे। आता कटरला आरपीएम द्यायचे आपल्या, मग काय होईल, यस आरपीएम किती द्यायचे आहेत, हा काय टॅप आहे, मग टॅपला आरपीएम किती द्यायचे, तर यस आपण देऊ 100 आरपीएम आणि M03। ओके, इथपर्यंत समजलं, म्हणजे आपला कटर आलेला आहे, कटरला आपण आरपीएम दिलेले आहे। इथं तुम्ही मध्ये टूलचे कमांड टाकून द्या, इथं समजा यावर टाकून द्यायचं, इथं टाकू शकता तुम्ही M06 आणि T01 म्हणजे टूल नंबर 1। ओके, टूल चेंज M06 म्हणजे टूल चेंज आणि T01 म्हणजे टूल नंबर 1। मग आता टूलला आपला आरपीएम भेटले, M03 म्हणजे क्लॉकवाईज आरपीएम भेटले। ओके, इथपर्यंत आपण पोहोचलो। आता काय करायचं आपल्याला, आता सेफ पोझिशन घ्यायची आपल्याला, कशी बघा, G0 X 0.0 म्हणजे त्या सेंटरचा पॉइंट, आणि Y 0.0, बरोबर, आणि Z 3.0 बरोबर आहे। तर एंड ऑफ ब्लॉक, इथं एंड ऑफ ब्लॉक,
इथं या ठिकाणी आलो. तर आता काय आपल्याला आपण ही पोझिशन घेतली आहे, इथं आपण पोहोचलो रॅपिडली, आपण इथं पोहोचलो बरोबर आहे. पण आपण प्लेटच्या थोडं वर आहोत, प्लेटच्या आपण इथं वर आहोत, म्हणजे आपण सेंटरला आलेलो आहोत. इथं आपण रॅपिडली पोहोचलो आहोत. हे आपलं कटर आहे. ओके, समजा आपले कटर आहे. आता कटर किंवा आपलं टॅप समजायला, हा आपला टॅप आहे, टॅप इथपर्यंत आलाय. Z3.0 म्हणजे हा वर आहे. आता काय, आता आपलं कुलंट चालू झालं पाहिजे बरोबर आहे ना, कारण कुलंट लागते आपल्याला. मग काय M08 एंड ऑफ ब्लॉक म्हणजे काय, इथे येऊन कुलंट चालू झालेला आहे. M08 एंड ऑफ ब्लॉक म्हणजे कुलंट स्टार्ट झालेलं आहे. आता समोर नेक्स्ट बघा. आता ओके, आता इथं बघू आपण इथपर्यंत आलो म्हणजे आपलं कटर जो लागते तो कटर कॉल केलेला आहे, सगळं होमिंग झालेलं आहे, पोझिशन झालेलं आहे, पूर्ण कॅन्सलिंग केलेलं आहे. नंतर G54 वर्क ऑफिस सेट केलेला आहे. G90 पासून सुरुवात केलेली आहे आपण, आरपीएम दिलेले आहे, पोझिशनिंग केलेली आहे आणि कुलंट ऑन केलेला आहे. आता पुढची स्टेप, आता काय, आता याची पोझिशन घ्यायची. कशाची, हे होल कुठं आहे, पहिल्यांदा आपल्याला हे होल करायचं. समजा कोणते करा, हे किंवा हे करा. आता याची पोझिशनिंग घ्यायची. आपलं कटर, आपला जो टॅप आहे तो वरच आहे 3 mm. मग याची पोझिशनिंग घ्यायची. मग पोझिशनिंग काय याची बघा, कोऑर्डिनेट काय याचे, एक्स ला किती आहे -25, झिरोच्या मागे आहे ना. मग समजा G01 एक्स किती आहे मायनस, तुम्ही G0 पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. एक्स -25.0, झेड किती आहे, सॉरी वाय किती आहे, वाय 35 आहे, +35 वर आहे 0च्या 35.0 आणि तुम्ही फीट टाका इथं 500. ओके, कारण रॅपिड घेतली काही प्रॉब्लेम नाही आपल्याला बरोबर. नंतर नेक्स्ट, आता पोझिशनिंग झालेली आहे. या होलपेक्षा आपला टॅप आलेला आहे आणि 3 mm वर आहे. आपला टॅप असा इथं आलेला आहे बरोबर आहे, इथं आलेला आहे 3 mm वर आहे. आता काय, आता सायकल टाका. सायकल काय आपली G84 बरोबर, G84 म्हणजे काय, टॅपिंग सायकल. नंतर G98 म्हणजे टॅपिंग झाल्यानंतर रिटर्न टू इनिशियल पोझिशन. ही झाली एक आपली काय, रिट्रॅक्टिव्ह पोझिशन 3 mm वर आणि याच्या थोडं वर, म्हणजे कटर असं थांबेल. आपला जो टॅप आहे तो असा थांबेल 6 mm वर, थोडासा वर थांबेल बरोबर आहे. म्हणजे या पॉइंट पेक्षा, रिटर्न पॉइंट पेक्षा थोडासा वर थांबतो. तो आपली इनिशियल पोझिशन आपली 6 mm सारखी आपण दाखवू शकतो त्याला बरोबर आहे. नंतर G98 G98 नंतर Z मायनस किती त्याचा, समजा 40 mm आहे, टॅपिंग किती दिली आपल्याला 40 mm दिलेली आहे. तर तुम्ही याला 43 द्या, कारण थोडा टॅपला थोडा अँगल असतो सुरुवातीला, त्याच्यामुळे 43 द्या, -43.0. नंतर R रिट्रॅक्ट किती, वर किती आला पाहिजे, R द्या 3.0. नंतर R नंतर फीड. ओके, फीड किती द्यायचा, जेवढी पिच आहे तेवढा फीड द्यायचा. मग पिच किती आपल्या याची M8 आहे, M8 ला आपण 6.8 चा ड्रिल मारतो आपण M8 साठी. मग पिच झाली 1.2, ही पिच झालेली आहे आपल्या टॅपची. मग तीच टाकायची फीड म्हणून 1.2 एंड ऑफ ब्लॉक. ओके, हे झालं आपला ब्लॉक. नंतर काय करायचं, कॅन्ड सायकल कॅन्सल. आता हा इथं जाईल, पूर्ण टॅपिंग करून वर येईल इथं, आणि नंतर परत कॅन्ड सायकल आपल्याला करायचे कॅन्सल, G80 टाकायचं बरोबर आहे. त्यानंतर मग काय होईल, परत आपल्याला पोझिशन घ्यायची आहे. मग आपण काय करू, G01 मध्ये आपण परत जाऊ पोझिशन घ्यायला. G01 कुठं जायचं आपल्याला, इथं जायचं आहे. मग किती आपला एक्स किती आहे, एक्स आपला प्लस आहे 25, एक्स 25.0. वाय किती आपला, वाय आहे -30.0 बरोबर. नंतर परत G84 सायकल परत रिपीट करा. G84 G98 म्हणजे काय, टॅपिंग सायकल, रिटर्न टू इनिशियल पोझिशन टॅपिंग झाल्यानंतर. Z -43.0, R किती 3.0, रिट्रॅक्ट डिस्टन्स 3.0, F किती 1.2 एंड ऑफ ब्लॉक. नंतर G80 कॅन्ड सायकल कॅन्सल. नंतर G80 झालं. याच्यानंतर काय, G80 नंतर तुम्ही करणार G0 Z 50.0 म्हणजे बाबा प्लेटच्या तो थोडा आणखी वर येईल, 50 mm वर येईल. नंतर G91
म्हणजे इन्क्रिमेंटल कोऑर्डिनेट्स, G91, G28 म्हणजे रेफरन्स कशाला, झेडला, Z 0.0 आणि नंतर M30. ओके, अशा प्रकारे तुम्ही याचा प्रोग्राम करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर एकदम सिंपल प्रोग्राम आहे याचा. वरचे ब्लॉक पाठ करून घ्या, इथपर्यंत पाठ करून घ्या. खालचे ब्लॉक कुठून, या ठिकाणाहून इथपर्यंत पाठ करून घ्या. पुढच्या सायकल आपण अशाच शिकू. तर त्यांनी मला आणखी कमेंट केली होती की त्यांना G85 चा व्हिडिओ पाहिजे होता, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सांगा सबस्क्राईब करायला. आणि तुम्हाला जर काही कमी वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर थँक्यू मित्रांनो. आपण G85 चा व्हिडिओ नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.